नमस्कार. मूग आणि मटकीपासून पौष्टिक थालीपीठ कशी बनवायची ते आजच्या व्हिडिओमधून आपण बघणार आहे. अर्धा कप मटकी आणि अर्धा कप मूग या दोन्हीला मी मोड आणून इथे घेतलेले आहे. यामध्ये अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या, अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा. मला आरूच्या डब्याला द्यायचा आहे त्यामुळे मी जास्त तिखट बनवणार नाही आहे म्हणून मी इथे एकच मिरची टाकलेली आहे. तुम्हाला जर तिखट हवे असल्यास तुम्ही अजून मिरची वापरू शकता. अशा पद्धतीने हे मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे थोडंसं पाणी घालून. तुम्हाला जर याची घावणं बनवायची असतील तर तुम्ही अजून लूज करू शकता जास्त पाणी घालून. सैलसर पीठ तव्यावर टाकून तुम्ही घावणेसुद्धा बनवू शकता, पण मी थालीपीठ करणार आहे त्यामुळे जास्त लूज बनवणार नाही. आता या मिश्रणामध्ये अर्धा वाटी मी डाळीचं पीठ घेतलं आहे आणि अर्धा वाटी गव्हाचं पीठ, त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा धनेपूड घातलेली आहे. चवीपुरतं मीठ इथे घालून घ्यायचं आहे. दोन चमचे कसुरी मेथी इथे हातावरती चुरून त्याच्यामध्ये टाकायची आहे. मेथीमुळे खूपच चांगला स्वाद या थालीपीठाला येतो. त्यामध्ये 1 चमचाभर पांढरे तीळ घालायचे आहेत. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे एकत्र, आणि जर तुम्हाला अजून पाणी हवे असल्यास पाणी घालायचं आहे. तवा चांगला गरम झाल्यानंतर 1 चमचाभर तेल सोडून त्यावरती हे थालीपीठ टाकून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने असे चमच्याने पसरवून पातळ थालीपीठ टाकून घ्यायचे आहेत. सर्व बाजूने चमचाभर तेल टाकून असं एक लीड ठेवून झाकून ठेवायचं आहे. आलटून पलटून दुसरी बाजू भाजण्यासाठी अजून 1 चमचा तेल आपण याच्यावर बाजूने सोडणार आहे. दोन्ही बाजूनी सोनेरी रंग येईपर्यंत चांगलं हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे थालीपीठ तुम्ही केचपसोबत खाऊ शकता, दह्यासोबत खाऊ शकता. आणि अशा प्रकारे हे आपलं मटकी आणि मुगाचं थालीपीठ तयार आहे.